नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट 3 जुलैला आली होती, ज्यात महिला व बाल विकास विभागाने एक शासन निर्णय प्रसारित केला होता। त्यात म्हटलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारण्याबाबत आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता। या शासन निर्णयानुसार जरी पाहिलं तर बऱ्याच लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे। त्यांना आता एकही हप्ता पुढचा मिळणार नाही मित्रांनो, त्यांना जुलैचाही हप्ता मिळणार नाही आणि यापुढे जेवढी लाडकी बहिणीचे हप्ते मिळणार आहेत तर त्यापैकी एकही हप्ता आता या लाडक्या बहिणींना देण्यात येणार नाही। काय पात्रतेमध्ये राज्य सरकारने बदल केलेले आहेत पाहूया सविस्तर या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो। तर बघा मित्रांनो, एक काही अपात्रतेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। नवीन शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली। यात बघा, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा, घटस्फोटित परित्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। आता कुटुंब म्हटलं तर शासनाच्या नजरेतून जेवढं रेशन कार्डमध्ये नावं असतील तर तेवढ्या नावांना एक कुटुंब मानलं जातं। आता एक्झाम्पल, तुम्ही जरी 2 भाऊ असतील पण तुमचं रेशन कार्ड कॉमन असेल आणि तुमच्या फॅमिल्या या डिवाईड झालेल्या असतील, मग आता तुमच्या कुटुंबामधील जरी प्रत्येक दोघं कुटुंबामधून एक अविवाहित महिला असेल तर त्यापैकी एकच अविवाहित महिलेला लाभ मिळणार, बाकी जे असतील तर त्यांना ग्राह्य धरण्यात येणार नाही। तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे। त्यामुळे आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेशन कार्ड हे स्वतःचं पाहिजे। तुमचं जरी जॉईंट फॅमिलीचं असेल तर तुम्हाला आता लाडक्या बहिणीमधून वगळण्यात येऊ शकतं। तुमच्या घरामध्ये जरी एक अविवाहितपेक्षा जास्त अविवाहित लाडक्या बहिणी असतील। त्यानंतर पुढे राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित परित्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, म्हणजे एक अविवाहित महिला, एका रेशन कार्डमधून एक अविवाहित महिला ग्राह्य धरण्यात येणारे लाडक्या बहिणीसाठी। त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता किमान वय वर्षे 21 ते 65 असणं गरजेचं आहे। 21 पेक्षा कमी राहिलं तरी अपात्र ठरणार आणि 65 पेक्षा जास्त राहणार तरी बी आता अपात्र ठरणार। त्यानंतर 5वा अपात्रतेची अट ती म्हणजे ज्या घरामधून कर्मचारी एखादा गव्हर्नमेंट ऑफिसर असेल, गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर त्याच्या घरामधून कुणीही आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार नाही आणि पहिलेही बी ठरत नव्हता। त्यानंतर त्यांचं जे उत्पन्न आहे तर ते 2.5 लाखापेक्षा जास्त जायला नको। 2.5 लाखापेक्षा जरी 1 रुपयाही जास्त असेल तर तुम्ही आता अपात्र ठरणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी। त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही आर्थिक योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयेपेक्षा जास्त रकमेचा लाभ घेता कामा नये। जसं की संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना, अशा भरपूर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून योजना आहेत ज्यामध्ये 1500 रुपयेपर्यंत लाभ तुम्हाला महिन्याला मिळतो। तर अशा महिलांना आता लाभ बंद होणार आहे। पहिलेच यांचा लाभ बंद झालेला आहे, परंतु आता राज्य सरकारने याला ऑफिशियल करून दिले की अशा महिलांना आता लाभ मिळणार नाही। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे असणं गरजेचं आहे। त्यात प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी महिलेचे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, त्यानंतर मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि 4 जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र ते देऊ शकत होते मित्रांनो। आणि शेवटची अट म्हणजे 2.5 लाखपेक्षा जरी तुमच्याकडे जास्त उत्पन्न असेल तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे। तर असा हा 3 रोजीचा JR होता। त्या JRमध्ये या सगळ्या ज्या गोष्टी तर त्या राज्य सरकारने इन्व्हॉल्व केल्या होत्या मित्रांनो। आजच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व अर्जांची आता नवीन पडताळणी सुरू होणार आहेत। जो क्रायटेरियामध्ये असेल त्यालाच लाडकी बहीण योजनेमध्ये कंटिन्यू करण्यात येणार आहे, बाकीच्यांना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे मित्रांनो। मला तरी वाटतं राज्य सरकार चुकीचं करत आहे, कारण जेव्हा सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना एक सोबत पैसे देण्याचं सुरू केलं होतं राज्य सरकारने, मग अशी प्रोसेस आता राबवून परत या क्रायटेरियामध्ये चेंजेस करून राज्य सरकार सर्व लाडक्या बहिणींना जरी या योजनेमधून बाहेर काढत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो। तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं पेज सबस्क्राईब करून ठेवा।